नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींना. लाडक्या बहिणींचा 17वा हप्ता केव्हा येणार हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडलाच असेल की पैसे अजूनपर्यंत का नाही आले. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना पण माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता होती, इलेक्शन होते, इलेक्शन पण झाले. आज 3 डिसेंबर झाली तरीही पैसे आले नाही. पण हे सगळं इलेक्शन होते, आचारसंहिता होती, तरीसुद्धा संजय गांधी निराधार योजनाचे पैसे तर आले, पण लाडकी बहीण योजनाचे पैसे का नाही आले? काय कारण आहे? पैसे का नाही येत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही योजनाचे पैसे वितरण करण्याअगोदर राज्य सरकारकडून एक आदेश काढला जातो, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये GR म्हणतो. तो GR आल्यानंतरच राज्य सरकारकडून महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केले जातात किंवा कुठलीही योजनाचे पैसे ट्रान्स्फर केले जातात. मग ते लाडके बहीण योजना असो, नमो शेतकरी सन्मान निधी असतो किंवा संजय गांधी निराधार योजना असो, हे सगळे योजनांचे पैसे सरकार जेव्हा GR आणतो, GR आल्यानंतरच पैसे ट्रान्स्फर करतात. तर तुमचे पैसे पण GR आल्यानंतरच ट्रान्स्फर केले जाणार आहे. तर आम्ही सरकारी वेबसाईट, ज्या वेबसाईटवरती GR येतात ती वेबसाईट आम्ही रोज दिवसातून 4 ते 5 वेळा रात्री चेक करतो. आणि जसं GR आला त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला 100% आमचे YouTube चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओमार्फत सूचित करू की GR आलेला आहे आणि खूपच लवकर तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर तो GR अजून आलेला नाहीये. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे, लाडकी बहीण योजनाची अपडेट घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जसे GR येईल आम्ही व्हिडिओ अपलोड करू आणि ती नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट लवकरात लवकर भेटेल तुमच्या मोबाईलवर. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की सरकारने अजून GR का नाही आणला? तर बघा, महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू असल्याकारणाने आचारसंहिता असल्यामुळे आणि ही आचारसंहिता आणि इलेक्शनचा जो रिझल्ट होता तो 3 डिसेंबरला येणार होता. पण काही कारणास्तव आता 21 डिसेंबरला येणारी, म्हणजेच 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता आहे असं समजू. त्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनाचा जो हप्ता आहे तो 21 डिसेंबर नंतरच येईल असं काहीही नाहीये. जर जुन्या योजना असतात त्यांचे पैसे ट्रान्स्फर करायला आचारसंहिता असो, इलेक्शन असो किंवा कुठलीही परिस्थिती असो, पैसे ट्रान्स्फर करता येतं. ज्याचं सोपं उदाहरण आपल्या संजय गांधी निराधार योजना आहे. आचारसंहिता होती, इलेक्शन होतं, तरीही सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे ट्रान्स्फर केले गेले. तसेच लाडकी बहीण योजनाचे पैसेही कधीही ट्रान्स्फर होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे 100% भेटतील. आणि जर काही मोठी अडचण आली तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसेही सरकार एक सोबत देऊ शकतं. 100% देणार असं तुम्ही नाही सांगू शकत, पण काही रिअल कंडिशनमध्ये असं होऊ शकतं. पण जर तसं नाही झालं तर तुम्हाला 1500 रुपये तुमचा 9 महिन्याचा हप्ता तर 100% भेटायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. पैशांना येण्याचे कारण सर्वात मोठे हेच आहे की राज्यामध्ये इलेक्शन होतं, आचारसंहिता होती आणि आता जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत सरकारला या योजनांची कामं करायला कुठलीही अडचण नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत शासनाचा GR येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलेही टेन्शन घ्यायचं नाहीये आणि तुमचं पैसे कुठे जाणार नाही. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि तुमचे पैसेही बंद होणार नाही. सगळ्यात मोठं कारण हेच आहे पैसे न येण्याचं. राज्यांमध्ये इलेक्शन होतं, आचारसंहिता होती, म्हणून पैसे थोडे उशिरा होत आहे. पण खूपच लवकर काही दिवसांमध्येच सरकारकडून निर्णय घेतला जाईल आणि 21 डिसेंबरच्या पहिले तुम्हाला हे पैसे मिळून जातील. 21 डिसेंबरपर्यंत पैसे 100% येतील. तोपर्यंत तुम्ही निश्चिंत राहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.